जम्मू काश्मीरच्या पहलगाम गावामध्ये काल आपण जर पाहिलं तर काल प पर्यटकावर दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये अनेक पर्यटकांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे. अमरावती जिल्ह्यातील सुद्धा 100 पर्यटक ज्या ठिकाणी जम्मू काश्मीरला अडकलेले आहे. आपल्यासोबत अमरावतीचे काही त्यांचे नातेवाईक आहे. मंगला बोडखे यांचे पती आपल्यासोबत. दादा काय सांगणार, काल हल्ला झाल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा कशी माहिती भेटली, काय सांगणार? जसं हल्ला झाला मी तसं घरी त्यांना फोन लावला. तर त्यांनी सांगितलं की आम्ही आता इथे सुखरूप आहे म्हणून आणि हॉटेलमध्ये थांबून आहे म्हणून. आणि त्याचप्रमाणे ते खूप जास्त प्रमाणात घाबरलेले आहेत. मुलीला, मिसेसला माझी साडी पण आहे त्याच्यात अडकलेली. हे एकूण आमचे ते त्यांचा 10-11 जणांचा ग्रुप गेलेला होता. ते सगळे खूप जास्त प्रमाणात घाबरलेले आहेत आणि त्यांची आता तिथे राहण्याची पण मानसिकता नाही आहे. ते म्हणतात की आम्हाला परत आणा इथे. मी फक्त परत या, आम्हाला पुढे काही टूर वगैरे काही करायचा नाही आणि आम्हाला परत आणा म्हणून. त्याचप्रमाणे मी फक्त प्रशासनाला विनंती करतो, माननीय कलेक्टर साहेबांना, पालकमंत्री साहेबांना, आपले आमदार साहेब संजूभाऊ खोडके, सुलभाताई खोडके यांना, खासदार साहेबांना, रविभाऊ राणांना, यांना ज्यांच्याकडून जर प्रयत्न होऊन जर आणत असेल तर त्यांना परत आणा. कारण खूप जास्त प्रमाणात घाबरलेले, माझी मुलं खूप जास्त घाबरलेली. नक्कीच त्यांच्या अश्रू सुद्धा अनावर आलेले. आपल्यासोबत मंगला बोडखे यांच्या बहीण सुद्धा आहे. ताई, कधी त्यांची वापसची तिकीट होती? तिकीट होती त्यांची 2 तारखेची, परंतु ते आता तिथे राहायलाच तयार नाही आहे. कारण खूप घाबरलेले आहे. त्यांची मानसिकता खूप खराब झालेली आहे. त्यांना फक्त प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे, सगळ्या लोकांना, कलेक्टर साहेबांना, खासदार, आमदार साहेबांना, त्यांना फक्त परत आणावं. आम्हाला घरी त्यांना आणून पोहोचून द्यावं एवढीच विनंती आहे. नक्कीच हे होते त्यांचे नातेवाईक. त्यांना अक्षरशः अश्रू सुद्धा अनावर आलेले आहे. कारण का आमचे जे कुटुंब आहे, ते नातेवाईक आहे, ते काश्मीरला, जम्मू काश्मीरला अडकले आहे. त्यामुळे तातडीने ज्या त्यांना राज्य सरकारने आणि अमरावती जिल्ह्याचे खासदार असतील, पालकमंत्री असतील, सोबतच सर्व लोकप्रतिनिधी प्रयत्न करावे आणि तातडीने त्यांना अमरावतीमध्ये आपल्या घरी आणावं, अशी जी मागणी आणि विनंती त्यांनी प्रशासनाला केलेली आहे. त्यामुळं लवकरात लवकर हे संपूर्ण भारतीय लोक आहेत, ते महाराष्ट्रामध्ये आणि त्यांच्या घरी सुखरूप पोहोचतील का, याची जी संपूर्ण कल्पना आहे त्यांना लागलेली आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.